नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न तलाठी भरती, एमपीएससी, सरळ सेवा, झेडपी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नसंचाला. प्रश्न क्रमांक पहिला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन कोण आहेत? ला श्रीनिवासलू शेट्टी. तर हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत. प्रश्न क्रमांक 2, कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे शेतसारा. प्रत्यक्ष कर म्हणजे जो कर थेट व्यक्तीकडून सरकारकडे भरला जातो. तर शेतसारा हा जमिनीवर आकारला जाणारा कर असल्याने तो प्रत्यक्ष कर आहे. तर करमणूक कर, सीमाशुल्क, अबकारी कर हे अप्रत्यक्ष कर आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला? तर कोणी निर्माण केला आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. महबूब उल हक यांनी हा निर्माण केलेला आहे. तर मानव विकास निर्देशांक HDI ही संकल्पना पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी मांडलेली आहे आणि अमर्त्य सेन यांनी या संकल्पनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. तर HDI मध्ये काय असते? शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न या घटकांचा विचार केला जातो. प्रश्न क्रमांक 4, पुढील वित्तीय समित्या व त्यांचे कार्यक्षेत्र यांची योग्य जोडी ओळखायची. तर कुठली योग्य जोडी आहे याच्यामध्ये? तर पर्याय क्रमांक 2 ही योग्य जोडी आहे. दत्त समिती, औद्योगिक परवाना. तर दत्त समितीने काय केलेलं? औद्योगिक परवाना धोरणाचा अभ्यास केला होता आणि राजा चलैया समिती कर सुधारणा विषयाशी संबंधित होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही? तर कुठली नाही? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे. फोर्टिस बँक. तर विजया बँक, युको बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या राष्ट्रीयकृत बँका होत्या आणि फोर्टिस बँक ही सुद्धा खाजगी बँक होती. प्रश्न क्रमांक 6, भारत सरकारने चालू केलेले मिशन इंद्रधनुष्य कशाशी निगडीत आहे? तर ह्याचं उत्तर कुठलं आहे? वरीलपैकी एकही नाही. कारण मिशन इंद्रधनुष्य ही योजना बालक आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणाशी संबंधित आहे आणि दिलेल्या कोणत्याही पर्यायाशी ती संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? तर 1 ऑगस्ट इथून महसूल वर्ष चालू होते. तर महाराष्ट्रात महसूल वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू होते. महसूल प्रशासनासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 8, देशातील प्रत्येक बँक शाखातून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. स्टँड अप इंडिया. तर स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत काय होतं? प्रत्येक बँक शाखेला किमान एक SC किंवा ST आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देण्याचे उद्दिष्ट त्यांचे सुरू आहे आणि ही योजना उद्योजकतेला काय होते? चालना देते. प्रश्न क्रमांक 9, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? श्री संजय मल्होत्रा. पर्याय क्रमांक 3. तर RBI ही भारताची काय मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 10, महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत? तर केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. तर हे याचे प्रकार आहेत. तर सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या त्यांच्या कामगिरीनुसार महारत्न, नवरत्न किंवा मिनिरत्न असा दर्जा दिला जातो. त्यामुळे त्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळते. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर कुठली काम करते? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. नाबार्ड. तर नाबार्ड ही ग्रामीण व कृषी विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे. तिची स्थापना कधी झाली? 1982 मध्ये झालेली आहे. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी. तर जीएसटी म्हणजे काय? आपण म्हणू शकतो की वस्तू आणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर असून भारतात 1 जुलै 2017 पासून हा कर लागू झाला. अनेक कर एकत्र करून एकच कर प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे याच्या मार्फत. जीएसटी विधेयक कोणत्या बाबींशी निगडीत आहे? तर कुठल्या बाबींशी निगडीत आहे? ते अप्रत्यक्ष कर या बाबींशी निगडीत आहे. यात काय? व्हॅट, सेवा कर, अबकारी कर इत्यादी कर समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गरीब कुटुंबांना गहू व तांदूळ कोणत्या दराने दिला जातो? तर कुठल्या दराने दिला जातो? गहू 2 रुपये दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो या दराने दिला जातो. अंत्योदय अन्न योजना ही गरीब कुटुंबासाठी आहे. या योजनेत अत्यल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. प्रश्न क्रमांक 15, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तंत्रामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर कोणाचा समावेश करता येणार नाही? जॉन माल्थस यांचा समावेश करता येणार नाही. तर V.M. दांडेकर, नीलकंठ रथ आणि M.S. अहुलवालिया यांनी भारतातील दारिद्र्याचा अभ्यास केला. जॉन माल्थस हे लोकसंख्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ह्यांचा इथं समावेश करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी निष्कर्ष काढले जातात? तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर आपण शॉर्ट फॉर्म काय म्हणू शकतो? CSO. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि इतर आर्थिक आकडेवारी प्रसिद्ध करते. सध्या हे NSO अंतर्गत कार्य करत आहे. प्रश्न क्रमांक 17, डॅश ही औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांपैकी शिखर बँक होय. तर कुठल्या? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर IDBI बँक औद्योगिक विकासासाठी काय वित्त पुरवठा करणारी प्रमुख संस्था होती. उद्योगांना दीर्घकालीन कर्ज देण्याचे काम ते करत होते. प्रश्न क्रमांक 18, पीक क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तेलबिया उत्पादन.
या वाढवण्याशी संबंधित आहे. भारतात तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. प्रश्न क्रमांक 19. एनसी सक्सेना समिती कशा संबंधी स्थापित करण्यात आलेली आहे? तर दारिद्र्याच्या मोजमाप निकषी बाबत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर एनसी सक्सेना समितीने गरिबी रेषेखालील कुटुंबे ओळखण्यासाठी निकष सुचवले. ग्रामीण गरिबांचे अचूक वर्गीकरण करण्यासाठी ही समिती स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 20. राजकोषीय तूट म्हणजे खालीलपैकी काय? तर सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे राजकोषीय तूट. तर सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण उत्पन्नातील फरक म्हणजे राजकोषीय तूट. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. प्रश्न क्रमांक 21. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ब्रिटिश भारत सरकार. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1935 मध्ये झाली. त्यापूर्वी भारतात चलनी नोटा छापण्याचे काम कोण करत होते? ब्रिटिश भारत सरकार करत असे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी 15व्या वित्त आयोगाचे म्हणजे 2020 ते 2025 चे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? NK सिंग. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर फायनान्स कमिशन ऑफ इंडियाच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग होते. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळते? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रति व्यक्ती 5 किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. यामुळे काय होतं? गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळते. प्रश्न क्रमांक 24. सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंबर कशाच्या मदतीने वाचतात? तर कशाच्या मदतीने वाचतात? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. MICR. MICR म्हणजे काय? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. बँक चेकवरील विशेष कोड मशीनद्वारे वाचण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. तर त्यामुळे काय होते? चेक प्रक्रिया जलद व अचूक होते. प्रश्न क्रमांक 25. भारतात 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर 11 जुलै 1969. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळे काय झाले? ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढण्यास मदत झाली. प्रश्न क्रमांक 26. जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असून तिच्या देशभर मोठ्या प्रमाणात शाखा आहेत. प्रश्न क्रमांक 27. रोलिंग प्लॅन डॅश डॅश या कालावधीत अस्तित्वात होता. तर कुठला? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 1978 ते 1983. तर जनता पक्ष सरकारने पंचवार्षिक योजनेऐवजी रोलिंग प्लॅन पद्धत सुरू केली होती. या योजनेत दरवर्षी योजना पुनरावलोकन केले जात असे. प्रश्न क्रमांक 28. गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा डॅश डॅश या भारतीय पंतप्रधानांनी केली. तर कोणी केली? इंदिरा गांधी यांनी. 1971च्या निवडणुकीत गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. याचा उद्देश गरिबांच्या विकासासाठी योजना राबवणे हाच होता. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक डॅश डॅश ही आहे. तर कुठली आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर ही मालमत्ता, ग्राहक संख्या आणि शाखांच्या दृष्टीने सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. प्रश्न क्रमांक 30. सरकारच्या कर्ज निर्माण करणाऱ्या प्राप्ती म्हणजे डेप्ट क्रेडिटिंग रिसिप्ट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे ती कर्ज निर्माण करणारी प्राप्ती मानली जाते. प्रश्न क्रमांक 31. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश डॅश रोजी अस्तित्वात आला. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी. तर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना 100 दिवस रोजगाराची हमी दिली जात होती. हा कायदा 2006 पासून लागू झाला. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य नाही? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ब्रिटन. तर ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. ब्रिटन हा त्याचा सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 33. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी कोणती डॅश डॅश पद्धतीचा अवलंब केला जातो? तर कुठला? खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. तर या सर्वांचा वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या तिन्ही पद्धती वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे नाही? तर जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे हे कार्य बँकेचे नाही, रिझर्व्ह बँकेचे. RBI ही बँकांची बँक आहे, चलन निर्मिती करते आणि परकीय चलन साठा राखते, परंतु जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे हे तिचे कार्य नाही. प्रश्न क्रमांक 35. काळी क्रांती ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित आहे? खनिज तेल. काळी क्रांतीमध्ये ब्लॅक रिव्हॉल्युशन ही पेट्रोलियम व खनिज तेल उत्पादन वाढीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36. जागतिक मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम दरवर्षी मानव विकास अहवाल प्रसिद्ध करते. यात HDI निर्देशांक जाहीर केला जातो. प्रश्न क्रमांक 37. NSDL व CDSL संदर्भात खालीलपैकी पर्याय निवडा. तर कुठला पर्याय बरोबर आहे? डिपॉझिटरी संस्था. तर NSDL आणि CDSL या शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणाऱ्या डिपॉझिटरी संस्था आहेत. यामुळे शेअर व्यवहारात काय होतं? सुरक्षित होतं. प्रश्न क्रमांक 38. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या संस्थेने सुरू केली?
तर कोणत्या संस्थेने सुरू केली? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे नाबार्ड. नाबार्डने शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 39. केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा डॅश डॅशच्या शिफारसीनुसार निश्चित केला जातो. तर कोणाच्या? पर्याय क्रमांक 3 वित्त आयोग. तर फायनान्स कमिशन ऑफ इंडिया केंद्र व राज्यातील महसूल वाटप निश्चित करते. प्रश्न क्रमांक 40. ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तू व सेवांचे उत्पादन व त्यांचा पुरवठा कोणत्या क्षेत्राद्वारे केला जातो? तर सार्वजनिक क्षेत्राद्वारे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग समाज हितासाठी कार्य करतात. त्यांचा मुख्य उद्देश नफा नसून लोकसेवा असतो. प्रश्न क्रमांक 42. आयात निर्यातीवरील सर्व नियंत्रण नष्ट करून मुक्त व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजेच काय? उदारीकरण. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. उदारीकरण म्हणजे काय? लिबरलायझेशन म्हणजेच व्यापारावरील सरकारी निर्बंध कमी करणे. यामुळे परकीय व्यापार आणि गुंतवणूक वाढते. प्रश्न क्रमांक 43. भारतातील एकूण रोजगारामध्ये कृषी व अनुषंगिक क्षेत्राचा वाटा डॅश डॅश टक्के इतका असतो. तर किती असतो? 52%. पर्याय क्रमांक 1. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कृषी आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्र रोजगाराचे प्रमुख साधन आहे. प्रश्न क्रमांक 44. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवणारा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच CRR. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशिओ. व्यापारी बँकांना त्यांच्या ठेवींचा काही भाग RBI कडे राखीव ठेवावा लागतो. प्रश्न क्रमांक 45. MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? तर स्पर्धा कायदा 2002 या कायद्यामुळे रद्द झाला. तर MRTP ऍक्ट रद्द करून त्यांनी काय केलं? कॉम्पिटिशन ऍक्ट म्हणजे स्पर्धा कायदा 2002 लागू करण्यात आला. यामुळे काय झालं? बाजारातील स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले. प्रश्न क्रमांक 46. भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या एअर एशिया इंडिया या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. टाटा सन्स यांनी एअर एशिया इंडिया मध्ये गुंतवणूक केली होती. टाटा समूह विमान वाहतूक क्षेत्रात सक्रिय आहे. प्रश्न क्रमांक 47. पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे? विधान नंबर 1. अग्रणी बँक योजना 1959 मध्ये सुरू करण्यात आली. दुसरं विधान, वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. तर त्याचं पर्याय कुठला आहे? पर्याय नंबर 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. केवळ दुसरं जे विधान आहे ते योग्य आहे. अग्रणी बँक योजना 1969 मध्ये सुरू झाली, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि जिल्हानिहाय बँकिंग विकासासाठी योजना सुरू करण्यात आली होती, त्यामुळे दुसरे विधान काय आहे? योग्य आहे. प्रश्न क्रमांक 48. खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा. तर कुठला अयोग्य पर्याय आहे? फेराऐवजी फेमा लागू करणे. तर फेमा हा परकीय चलन व्यवहाराशी संबंधित कायदा आहे, तो थेट खाजगीकरणाशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 49. रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता? तर चलन पुरवठा कमी होणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रेपो दर वाढल्यास बँकांना RBI कडून कर्ज घेणे महाग होते, त्यामुळे कर्ज पुरवठा कमी होतो व चलन पुरवठा घटतो. प्रश्न क्रमांक 50. भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर 1951. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पहिला वित्त आयोग 1951 मध्ये स्थापन करण्यात आला. केंद्र आणि राज्यातील आर्थिक वाटप ठरविणे हे त्याचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 51. ब्राझीलमधील रिओ येथे 1992 साली झालेल्या परिषदेत UNFCCC चा सदस्य देशांनी संमत केलेला क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? हरितगृह वायूचे नियमन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर क्योटो प्रोटोकॉल हा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी हरितगृह वायूचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचा करार आहे. प्रश्न क्रमांक 52. भारतातील जास्तीत जास्त लोक डॅश डॅश क्षेत्रात काम करतात. तर कुठल्या क्षेत्रात काम करतात? प्राथमिक क्षेत्रात. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय इत्यादींचा समावेश होतो. भारतात सर्वाधिक लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 53. विशेष उचल अधिकार SDR सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? तर कोणामार्फत दिली जाते? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही संस्था SDR स्पेशल ड्रॉविंग राईट्स सुविधा उपलब्ध करून देते. ते आंतरराष्ट्रीय राखीव साधन आहे. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो? तर कुठला कर? निगम कर. पर्याय क्रमांक 4. निगम कर म्हणजे काय? कॉर्पोरेट टॅक्स हा कंपन्यांच्या नफ्यावर आकारला जाणारा कर आहे. केंद्र सरकारला यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. प्रश्न क्रमांक 55. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेत हानिकारक परिणाम कोणते? तर आर्थिक रचनेत बिघाड, राजकीय हस्तक्षेप, पैशाचा प्रवाह देशाबाहेर आणि परकीय गुंतवणुकीवर हानिकारक परिणाम. तर त्याचा बरोबर ऑप्शन कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अ, ब आणि क. तर आर्थिक रचनेत बिघाड, राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा प्रवाह देशाबाहेर, तर हे हानिकारक परिणाम आहेत. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर व्यवसाय कर हा प्रत्यक्ष कर आहे. तर व्यवसाय कर थेट व्यक्ती किंवा व्यवसायाकडून वसूल केला जातो, म्हणून तो प्रत्यक्ष कर आहे. व्हॅट सेवा कर व विक्री कर हे अप्रत्यक्ष कर आहेत. प्रश्न क्रमांक 57. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 58. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
तर डॉक्टर स्वामीनाथन. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. डॉक्टर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. त्यांनी उच्च उत्पादक बियाणांचा प्रसार केला आहे. प्रश्न क्रमांक 60. UTI बँकेचे नामकरण या नावात झाले आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकचे पूर्वीचे नाव काय होते? UTI बँक. नंतर त्याचे नामांतर ॲक्सिस बँक असे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 61. सततच्या व वेगवान किंमत वाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल? तर रुनको यांनाच होईल. पर्याय क्रमांक 3. महागाई वाढल्यास पैशाचे मूल्य कमी होते, त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना म्हणजे रुनको यांना फायदा होतो, कारण त्यांना कमी मूल्याच्या पैशात कर्ज फेडता येते. प्रश्न क्रमांक 62. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर सिंडिकेट बँक. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कुठे स्थापन झाले आहे? तर हैदराबाद येथे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हैदराबाद येथे पहिले मुद्रा संग्रहालय सुरू केले. येथे प्राचीन नाणी आणि चलनाचा इतिहास जतन करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 64. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1995 रोजी. पर्याय क्रमांक 3 ही जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 65. अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1948. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भारताचा अणुऊर्जा आयोग 1948 मध्ये स्थापन करण्यात आला. भारतातील अणुऊर्जा संशोधन व विकासासाठी ही संस्था कार्य करते. प्रश्न क्रमांक 66. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मानवी विकास अहवालानुसार नोंद जिल्ह्यापैकी कमी SDI मानव विकास निर्देशांक कमी असलेले जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. हिंगोली आणि उस्मानाबाद हे 2 जिल्हे काय कमी SDI असलेले जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 67. रॉबर इकॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भ्रष्टाचार. तर रॉबर इकॉनॉमी म्हणजे भ्रष्टाचार, लुटमार आणि गैरव्यवहारामुळे अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम होय. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्र शासनाने विकासाच्या प्रादेशिक असमतोलासंबंधी नेमलेल्या सत्यशोधन समितीचे फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर VM दांडेकर हे होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यात आला. प्रश्न क्रमांक 69. एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर डॅश डॅश यांची स्वाक्षरी असते. तर कोणाची असते? गव्हर्नर, रिझर्व्ह बँक. 1 रुपया नोटेवर अर्थसचिवाची स्वाक्षरी असते. इतर सर्व नोटावर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी असते. प्रश्न क्रमांक 70. कृषी अभियांत्रिक केंद्रीय संस्था सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भोपाळ. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही संस्था भोपाळ येथे आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी संशोधन करणारी ही महत्त्वाची संस्था आहे. प्रश्न क्रमांक 71. केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करारापासून मिळतो? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. आयकर. आयकर हा केंद्र सरकारच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. व्यक्ती व संस्थांच्या उत्पन्नावर हा कर आकारला जातो. प्रश्न क्रमांक 72. भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन केल्यास भारतीय वस्तू डॅश डॅश. तर त्याचं काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4. भारतीय वस्तू परदेशातील उपभोक्त्यांना काय होईल? स्वस्त मिळेल. प्रश्न क्रमांक 73. केंद्र सरकारच्या महसुलात खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. वित्त आयोग. वित्त आयोग केंद्र व राज्यातील महसूल वाटप निश्चित करतो, त्यामुळे महसूल वितरणात त्याची महत्त्वाची भूमिका असते. प्रश्न क्रमांक 74. राज्य सरकारच्या महसुलात खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो? तर कशाचा असतो? विक्री कर. GST लागू होण्यापूर्वी विक्री कर हा राज्य सरकारचा प्रमुख महसूल स्रोत होता. प्रश्न क्रमांक 75. भाववाढीचा सर्वाधिक परिणाम खालीलपैकी कोणत्या घटकावर होतो? तर कुठल्या घटकावर होतो? पर्याय क्रमांक 2. दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांच्या खरेदी क्षमतेवर सर्वाधिक परिणाम होतो, त्यामुळे त्यांचे जीवनमान खालावते. प्रश्न क्रमांक 76. डॅश डॅश हे 6व्या केंद्रीय वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. तर कोण होते? न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. या आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल सुचवले आहेत. प्रश्न क्रमांक 77. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य गटातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा किती किलो धान्य मिळते? तर 5 किलो धान्य मिळते. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? तर 2007 साली प्रकाशित झाला दुसरा मानव विकास अहवाल. तर यात जिल्हानिहाय विकासाचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 79. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? तर 5वी योजना याच्यामध्ये गरिबी हटाव ही करण्यात आली. प्रश्न क्रमांक 80. ई रेव्हेन्यू कोर्ट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ई रेव्हेन्यू कोर्ट म्हणजे प्रणालीचे उद्दिष्ट काय? तर महसूल कोर्टात चालणाऱ्या सर्व केसेसची कार्यपद्धती संगणकाधारित करणे. म्हणजे या प्रणालीमुळे महसूल न्यायालयीन प्रक्रिया काय झाली? ऑनलाईन आणि पारदर्शक करण्यात आली. प्रश्न क्रमांक 81. दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर प्रादेशिक असमतोल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. डॉक्टर VM दांडेकर समितीने महाराष्ट्रातील प्रादेशिक विकासातील असमतोलाचा अभ्यास केला होता. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विकासातील तफावत तपासण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 82.
जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन येथे आहे. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचे बरोबर उत्तर आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे आणि IMF जागतिक आर्थिक श्रेयासाठी काय करते, कार्य करते. प्रश्न क्रमांक 83, भारत सरकारचे टांगसाळ खालीलपैकी कुठे नाही तर नाशिक येथे नाही. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचे बरोबर आहे. मुंबई, अलीपूर म्हणजेच कोलकाता आणि हैदराबाद येथे टंकसाळ आहेत. नाशिक येथे नोटा छापण्याचा कारखाना आहे, टंकसाळ नाही. प्रश्न क्रमांक 84, भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता तर कोणत्या बँकेला देण्यात आला होता की पर्याय क्रमांक 1 आहे त्याचे बरोबर उत्तर आहे. बँक ऑफ बंगाल यांना भारतात सर्वप्रथम नोटा जारी करण्याचा अधिकार मिळाला होता. ती भारतातील सुरुवातीच्या प्रेसिडेन्सी बँकापैकी एक बँक होती. प्रश्न क्रमांक 85, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार शिधापत्रिकेवर कुटुंबातील डॅश डॅश यांच्या नावासमोर कुटुंब प्रमुख म्हणून शिधा नोंदवण्याचे काम सुरू आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ज्येष्ठ महिला यांना कुटुंब प्रमुख म्हणून प्राधान्य दिले जाते, यामुळे महिलांचे सक्षमीकरण होते. प्रश्न क्रमांक 86, सदस्य शिक्षण पद्धतीमुळे डॅश डॅश बेकारी निर्माण होते तर सुशिक्षित बेकारी निर्माण होते. शिक्षण आणि रोजगारांच्या गरजांमध्ये तफावत असल्यास सुशिक्षित बेकारी निर्माण होते आणि पदवीधरांना योग्य नोकरी मिळत नाही. प्रश्न क्रमांक 87, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न आहे तर युनो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही एक संयुक्त राष्ट्र संघाची म्हणजे युनोची विशेष संस्था आहे. ती कामगार हक्क आणि रोजगाराशी संबंधित कार्य करते. प्रश्न क्रमांक 88, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला होता तर येस बँक या बँकला परवाना दिला होता. भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक आहे. प्रश्न क्रमांक 89, भारतात सेज ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली तर चीन या देशाच्या धर्तीवर करण्यात आली. यामुळे निर्यात आणि गुंतवणूक वाढवणे हा उद्देश साध्य झाला आहे. प्रश्न क्रमांक 90, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्क. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सार्क म्हणजे काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ही दक्षिण आशियातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. तिची स्थापना 1985 साली झाली. प्रश्न क्रमांक 91, WHO ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. आरोग्य. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ही जागतिक आरोग्य संस्था आहे. ती जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते. प्रश्न क्रमांक 92, 20 कलमी कार्यक्रम केव्हा जाहीर करण्यात आला होता तर 1975 रोजी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यांचा उद्देश गरिबी कमी करणे आणि विकासातील गती देणे हा होता. प्रश्न क्रमांक 93, MOD व्हॅट कशाशी संबंधित आहे तर कर याच्याशी संबंधित आहे. ही कर सवलत प्रणाली होती आणि उत्पादन प्रक्रियेत भरलेल्या कराचा लाभ पुढील टप्प्यात मिळतो. प्रश्न क्रमांक 94, RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले तर 1/1/1949 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. त्यानंतर RBI पूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आली. प्रश्न क्रमांक 95, चलनी नोटा तयार करण्याचा कारखाना कोठे आहे तर कोठे आहे, नाशिक येथे आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे भारत सरकारचा नोटा छापण्याचा प्रमुख कारखाना आहे. येथे विविध मूल्यांच्या नोटा छापल्या जातात. प्रश्न क्रमांक 96, अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन्स हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्यांना अर्थशास्त्राचा जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 97, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी डॅश डॅश क्षेत्राची संबंधित आहे तर शेअर बाजार. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर बिग बुल ही संज्ञा शेअर बाजारासाठी बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारासाठी वापरली जाते. हर्षद मेहता यांना भारतातील बिग बुल म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 98, राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था डॅश डॅश ही होय तर कुठली आहे, नाबार्ड. पर्याय क्रमांक 2, नाबार्ड ही कृषी व ग्रामीण विकासासाठी वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 99, भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे डॅश डॅश होय तर कुठली आहे, रिझर्व्ह बँक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. ती चलन नियंत्रण, त्याच्यानंतर पतनियंत्रण आणि आर्थिक धोरण राबवते. प्रश्न क्रमांक 100, पंचवार्षिक योजनेचे नियोजन भारत सरकारने कोणत्या राष्ट्राकडून स्वीकारले तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, रशिया. भारताने पंचवार्षिक योजना पद्धती सोव्हिएत रशियाकडून स्वीकारली. नियोजित आर्थिक विकासासाठी ही पद्धत वापरण्यात आली. प्रश्न क्रमांक 101, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला तर 1952 मध्ये. भारत हा कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा जगातील पहिला देश आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि मातृबाल आरोग्य सुधारण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 102, नियोजन मंडळाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली तर मार्च 1950 मध्ये झाली. प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाची स्थापना मार्च 1950 मध्ये करण्यात आली. देशाच्या आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे हे त्याचे मुख्य कार्य होते. पण पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103, केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांची संख्या किती तर 8. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. महारत्न दर्जा हा सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना दिला जातो. या कंपन्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता दिली जाते. प्रश्न क्रमांक 104, नाबार्ड ही बँक कशाकरिता आहे तर नाबार्ड ही बँक कृषी यासाठी आहे आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करणारी सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी ती महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रश्न क्रमांक 105 भारताचा सर्वात जास्त व्यापार डॅश या संघटनेशी आहे. तर सार्क, ओपेक आणि बिमस्टेक. तर यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणती संघटना भारताच्या सर्वाधिक व्यापार भागीदाराचे अचूक प्रतिनिधित्व करत नाही? भारताचा व्यापार विविध देश आणि गटांशी आहे. प्रश्न क्रमांक 106 UTI बँकेचे नामकरण या नावात झाले आहे. तर कुठल्या? आपण ऑलरेडी हा क्वेश्चन झालेला आहे, ॲक्सिस बँक. प्रश्न क्रमांक 107 भारत हा खालीपैकी कोणत्या प्रकारच्या देशात गणला जातो? तर विकसनशील. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास होत असला तरी तो अजून विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आलेला नाही, त्यामुळे भारताला विकसनशील देश मानले जाते. प्रश्न क्रमांक 108 2010 हे वर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेने डॅश म्हणून साजरे केले. तर शताब्दी वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 109 नॉर्मन बोरलॉग यांना जग काय म्हणून ओळखते? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, हरित क्रांतीचे जनक. नॉर्मन बोरलॉग यांनी उच्च उत्पादक बियाण्यांच्या माध्यमातून शेती उत्पादनात वाढ केली, त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 110 2008-2009 च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्राचा विकास दर किती टक्के आहे? तर 9%. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. त्या कालावधीत महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर सुमारे 9% नोंदवला गेला होता आणि महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक औद्योगिक राज्यापैकी एक राज्य होते. प्रश्न क्रमांक 111 सन 2011च्या जनगणनेमध्ये NPR म्हणजे काय? तर राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर. NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. देशातील रहिवाशांची माहिती नोंदवण्यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 112 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीपैकी कोणता होता? तर एप्रिल. पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1992 ते मार्च 1997. 8वी पंचवार्षिक योजना आर्थिक उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आली. उद्योग, रोजगार आणि विकासाला चालना देणे हा तिचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 113 खालीपैकी सर्वोदय योजना कशाशी संबंधित आहे? तर सामाजिक नियोजन. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सर्वोदय योजना समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाशी संबंधित आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारावर ही संकल्पना आधारित आहे. प्रश्न क्रमांक 114 वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? तर वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. तर भारतीय संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. हा आयोग केंद्र आणि राज्य महसूल वाटपाचा अभ्यास करतो. प्रश्न क्रमांक 115 बँकेचे नाव व स्थापनेचे वर्ष. तर ह्याची आपल्याला जोडी जुळवायची आहे. तर बरोबर उत्तर कुठलं आहे आपलं? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर बँक ऑफ बंगाल 1809, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1921. तर हे सर्व दिलेलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 116 महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध शिधापत्रिका जुळवा. तर इकडे उत्पन्न दिलेलं आहे आणि इकडे हे शिधापत्रिकाचे प्रकार दिलेले आहेत. तर आपल्याला हे जोडायचे आहेत. तर याच्यामधला पर्याय कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, अ, क, ब. तर 25,000 पर्यंतला काय भेटेल? पिवळा. त्याच्यानंतर 25,000 ते 1,25,000 उत्पन्न असेल तर केशरी. तर ह्याला काय भेटेल? केशरी भेटेल. त्याच्यानंतर 1,25,000 पेक्षा अधिक असेल तर कुठला भेटेल? पांढरा. तर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 117 युनोचे मुख्यालय कोठे आहे? तर कोठे आहे? न्यूयॉर्क येथे आहे युनोचे मुख्यालय. ही जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी कार्य करणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 118 राष्ट्रीय किमान गरजा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? तर 5वी. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. राष्ट्रीय किमान गरजा कार्यक्रम 5व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हा त्याचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 119 भारतात धवल क्रांतीची सुरुवात कोणी केली? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी भारतात धवल क्रांतीची सुरुवात केली आणि त्यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी दुग्ध उत्पादन वाढवून ऑपरेशन फ्लड यशस्वी केलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र विषयातील महत्त्वाचे प्रश्न, त्यांची अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण पाहिले. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तसेच पुढील भागामध्ये आणखी महत्त्वाचे प्रश्न व विश्लेषण घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद.